आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण मी जाहीरपणे सांगितलं होतं की आरक्षण देणार। 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं। आजही ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय। त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली, ती देखील आजही काम करते आहे आणि लाखो कुणबी नोंदी देखील त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत। त्याचा देखील लाभ त्यांना होतोय। त्याचबरोबर मग सारथीच्या माध्यमातून देखील विविध कोर्सेस आपण सुरू केले, त्याचा देखील समाजाला फायदा होतोय। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या माध्यमातून देखील जवळपास हजारो तरुणांना रोजगारासाठी आपण बिनव्याजी कर्ज जे 10 लाखाची मर्यादा होती ती 15 लाख रुपये आपण केली, ते देखील आपण तो लाभ त्यांना देतोय। आणि त्याचबरोबर हॉस्टेलचा विषय आहे, हॉस्टेलचं देखील जे काही आपण हॉस्टेल जोपर्यंत त्यांना मिळत नाही, काही ठिकाणी हॉस्टेल उभी राहिली, ज्या ठिकाणी हॉस्टेल उभी नाहीत त्यांना दर महिन्याचं भाडं देखील विद्यार्थ्यांना आपण देतो। अशा अनेक योजना आपण म्हणजे आज याच योजनांमधून UPSC MPSC मध्ये मुलं पुढे जात आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत, रोजगार मिळतोय। त्यामुळे शासन म्हणून आम्ही जे काही प्रयत्न केले 2.5 वर्षामध्ये ते तर मराठा समाजासमोर आहेत। आणि पूर्वी 2016मध्ये 17मध्ये देखील देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं देखील, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेली त्याच्या विरोधामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अपयश आलं। ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, लक्ष द्यायला पाहिजे होतं, दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही। आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र 10% दिलेलं आहे। त्यामुळे मराठा समाज बांधव भगिनींना माझी एकच नम्र विनंती आहे की जे काही आम्हाला करता येईल ते समाजासाठी आम्ही केलं आहे, यापुढेही करू। परंतु एवढंच आहे की समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही। OBC समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावं अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी। परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण OBC समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही। पण मराठा समाजाला जे काही करता आलं ते केलं आहे। यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे, जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे। आणि म्हणून अनेक योजना ज्या OBC समाजाला जे काही फायदे मिळत आहेत ते देखील मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून आर्थिक मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे, त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण 10% दिलं आहे आणि ते पुढे देखील टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे। आणि त्या उपर देखील ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल। परंतु जे योग्य आहे, कायदेशीर आहे, जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक आहे। आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे काही देणं शक्य आहे
ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक. रंगेचं म्हणणं आहे की गोळ्या झाडल्या तरी हटणार नाही, मात्र एकच दिवसाचं त्यांना आंदोलन करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. जर 5 वाजेनंतर हटली ना तर शिवसेनेची भूमिका सरकार शिवसेनेची काय भूमिका संध्याकाळी सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणून तर मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर. आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना, तर बाहेर तर खूप काय बोलतात, समाजाला पाठिंबा आणि बैठकीला येत नाहीत. ही असली दुटप्पी भूमिका का घेता? जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या. आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही. अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे. मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं. आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे. जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो. बोलायची पण हिंमत दाखवतात का ते? त्यांनी फक्त निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात. या ठिकाणी 5,000 अधिसंख्य पदं, 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं? हिंमत आम्ही दाखवली. त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी. आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत. चला धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.